लांब सडक आणि दाट केसांसाठी प्रभावी घरगुती उपाय. नमस्कार. आजकाल प्रदूषण, चुकीचा आहार व स्ट्रेसमुळे केस गळणं, अकाली पांढरं होणं किंवा केस विरळ होणं यासारख्या समस्या घरोघरी दिसतात. महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपल्या किचनमध्येच अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून आपण केसांच्या सर्व समस्या दूर करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक उपाय तुमच्या केसांसाठी वरदान ठरणार आहे. नंबर 1. एक मोठी वाटी कोरफडीचा गर, अर्धी वाटी खोबऱ्याचे तेल आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पाने व तितकीच कडुलिंबाची पाने एकत्र करून तेल उकळून घ्या. हे तेल नियमित लावल्याने केस लांबसडक होतात. नंबर 2. उष्णतेमुळे केस गळत असतील तर बदाम तेल आणि कोरफड गर एकत्र करून टाळूवर मसाज करा, केस गळती थांबेल. नंबर 3. केस पांढरे पडले असतील तर भृंगराज वनस्पतीचा रस खोबरेल तेलात मिसळून ते तेल उन्हामध्ये तापवून केसांना लावा. यामुळे केस अकाली पांढरे होणे पूर्णपणे थांबते. नंबर 4. रात्री त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये भिजवून सकाळी त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची मुळे अत्यंत मजबूत होतात. नंबर 5. केस धुण्याच्या 1 तास आधी खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करून केसांच्या मुळांशी मसाज करा. यामुळे मुळे घट्ट होतात. नंबर 6. डोक्यामध्ये बुरशी किंवा इन्फेक्शन झाले असेल तर वाळलेल्या आवळ्याचा धूर केसांमधून घेतल्याने केसांतील इन्फेक्शन दूर होते. नंबर 7. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज थोड्या जवसाच्या बिया खाव्यात. याशिवाय जवस पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केसांना छान चमक येते. नंबर 8. लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या डोक्यामध्ये उवा झाल्या असतील तर वेखंडाची पावडर पाण्यामध्ये कालवून लावा. हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. नंबर 9. केस सिल्की आणि मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीला मॅश करून केसांना लावावे. हे एक उत्तम नैसर्गिक कंडिशनिंग आहे. नंबर 10. दररोज सकाळी चमचाभर काळे तीळ चावून खाल्ल्याने केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. नंबर 11. भात शिजल्यावर उरलेली गरम पेज थंड करून त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून त्याने केस धुतल्यास केसांना कमालीची चमक येते. तुमचेही केस खूप गळत आहेत का? उत्तर हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो लिहा. नंबर 12. अर्धा ग्लास पाण्यात 4 चमचे कोरफडीचा गर आणि थोडा ग्रीन टी एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे नियमित वापरल्यास केस मजबूत आणि दाट होतात. नंबर 13. नारळाच्या शेंड्या जाळून त्याची जी काळी राख उरते ती तेलामध्ये मिक्स करून पांढऱ्या केसांना लावा. पूर्वी हा एक नैसर्गिक डाय म्हणून वापरला जायचा. नंबर 14. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये थोडी आवळा पावडर मिक्स करून त्याने मसाज करा. नंबर 15. केस धुण्याच्या पाण्यामध्ये 1 चमचा मध टाकल्याने केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळते. नंबर 16. रोजच्या वापरातील खोबरेल तेलाच्या बाटलीमध्ये वाळा, एक प्रकारची सुगंधी मूळ टाकून ठेवा. या तेलाच्या वापरामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि डोकं शांत राहतं. नंबर 17. खूप जुनाट कोंडा असल्यास एकदम आंबट झालेलं ताक केसांच्या मुळांना लावा. ताकातील लॅक्टिक ॲसिड कोणत्याही रासायनिक उपचारापेक्षा वेगाने केसातील कोंडा साफ करते. नंबर 18. जर केस खूप तेलकट, चिकट असतील तर केसांसाठी मुलतानी मातीचा लेप लावा. याने केसांचा तेलकटपणा एका वापरात कमी होतो. नंबर 19. केसांच्या मुळांशी कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि स्काल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची वाढ जलद होते. नंबर 20. अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑइलचा यांचा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास केसांना डीप कंडिशनिंग मिळते आणि केस प्रचंड सॉफ्ट होतात. नंबर 21. जास्वंदाची पाने हाताने चुरगळल्यास त्यातून एक चिकट द्रव पदार्थ निघतो. हा द्रव पदार्थ केसांना लावल्यास बाजारातील महागड्या कंडिशनरपेक्षा तो उत्तम काम करतो. नंबर 22. केस मुळांपासून पांढरे होऊ नयेत यासाठी
कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावावे. नंबर 23, मिक्सरमध्ये आवळा पावडर, मेहंदीची पाने आणि थोडी कॉफी पावडर टाकून स्मूथ पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे. नंबर 24, केस धुण्यासाठी शक्य असल्यास मातीच्या माठातील पाणी वापरा. मातीतील खनिजांमुळे रुक्ष झालेले केस मऊ होतात. नंबर 25, केसांना रासायनिक कलर्स लावण्यापेक्षा मेहंदीमध्ये बीटाचा रस, कॉफी किंवा चहा पावडरचे पाणी मिक्स करून लावा. यामुळे केसांना नैसर्गिक ब्राऊन कलर येतो. नंबर 26, ब्राह्मी आणि भृंगराज लेप या 2 वनस्पतींना केसांचे राजे म्हटले जाते. यांची ताजी पाने वाटून त्याचा लेप लावल्याने मुळांपासून केसांची नवीन वाढ होण्यास मदत होते. नंबर 27, कोमट तेलात लवंग टाकून त्याने मालिश केल्यास डोकेदुखी थांबते आणि केसांची वाढ चांगली होते. नंबर 28, लिंबाच्या सालीची पावडर व खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास टाळूला येणारी खाज थांबते. नंबर 29, केसांच्या वाढीसाठी फक्त बाह्य उपाय नाही तर रोज जेवणानंतर बाळंत शेपा व थोडा गूळ खाल्ल्याने पचन सुधारते, कोटा थंड राहतो, ज्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. नंबर 30, टाळूला नारळाच्या दुधाने मालिश केल्यास केसांचे आरोग्य सुधारते आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. नंबर 31, 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर त्यात विटॅमिन ई कॅप्सूल टाका आणि स्प्रे म्हणून वापरा. यामुळे कोंडा पूर्णपणे जातो. नंबर 32, केस रेशमी करण्यासाठी आवळा व थोडे ऑलिव्ह ऑइल यांची एकत्र पेस्ट करून केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस साध्या पाण्याने धुवा. नंबर 33, केस खूपच कोरडे व निर्जीव झाले असतील तर ज्येष्ठ मधाचा तुकडा पाण्यामध्ये उकळून या पाण्याने केस धुवा. हे पाणी केसांसाठी नॅचरल सिरमसारखं काम करेल आणि कोरडेपणा जाऊन केसांना चमक येईल. नंबर 34, केसांच्या मजबूतीसाठी आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा, जसे की डाळी, कडधान्य आणि सुकामेवा. नंबर 35, कोरफडीचा ताजा गर डायरेक्ट केसांना लावल्याने केस मऊ होतात आणि त्याची वाढ चांगली होते. नंबर 36, शॅम्पूचा वापर कमी करून शिकेकाई आणि रिठाच्या पाण्याने केस धुवा. रिठा हा नैसर्गिक फेस तयार करतो आणि केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकून केस मऊ आणि चमकदार बनवतो. नंबर 37, जर केस खूपच कोरडे आणि विरळ झाले असतील तर गाईचे शुद्ध साजूक तूप कोमट करून केसांच्या टोकांना लावा. हा स्प्लिट एंड्सवर रामबाण उपाय आहे. नंबर 38, काकडीचा रस टाळूला लावल्यामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि केसांची मुळे हायड्रेटेड राहतात. परिणामी केस गळती थांबते. नंबर 39, जर टाळूला वारंवार खाज येते असल्यास किंवा लहान फोड येत असल्यास तुळशीची पाने पाण्यामध्ये उकळून या पाण्याने केस धुवावे. तुळशीमधील औषधी गुणधर्मामुळे टाळूचे आरोग्य सुधारते आणि सर्व समस्या नष्ट होतात. नंबर 40, संत्र्याच्या रसामध्ये थोडे मध मिसळून केसांना लावल्यास केसांची दुर्गंधी जाते आणि केसांना छान सुवास येतो. नंबर 41, जुन्या काळामध्ये नागरमोथा आणि कापूर काचरीची पावडर केस धुण्यासाठी वापरली जात असे. यामुळे केसांना नैसर्गिक सुवास येतो आणि टाळूची त्वचा निरोगी राहते. नंबर 42, केसांच्या आरोग्यासाठी रोज एक आवळा किंवा आवळ्याचा मोरावळा खा. आवळ्यातील विटॅमिन सी केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. नंबर 43, कढीपत्त्यामध्ये असणारे प्रोटीन व लोह केसांचे उत्तम पोषण करतात. त्यामुळे आपल्या आहारात आणि हेअर मास्कमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्तीत जास्त करा. नंबर 44, रात्री झोपण्यापूर्वी किमान 50 वेळा केस विंचरल्याने टाळूचे रक्ताभिसरण वाढते आणि झोपही चांगली लागते. नंबर 45, पूर्वी कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेले कंगवे, फणी वापरले जात असत, ज्यामुळे टाळूला होणारे चर्मरोग टाळता येत असत. मैत्रिणींनो, हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत. यापैकी तुम्हाला सोपे वाटतील ते उपाय तुम्ही नियमितपणे करू शकता. माहिती आवडली असेल
तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.